मित्रांनो, 16 डिसेंबर पासून सायंकाळी 7 वाजता लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत 4 वर्षानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस मुख्य भूमिकेमध्ये आहेच, तर तिच्यासोबत तिला ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंधळकर आणि विवेक सांगळे देखील मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेचा विषय काहीसा लग्नानंतरच्या प्रेमावर आधारित आहे. मात्र मालिका सुरू होण्याआधीच प्रेक्षक या मालिकेच्या निर्मात्यावर नाराज झाले आहे व या नाराजीला एक महत्त्वाचं कारण देखील आहे. प्रेक्षक का बरं नाराज झाले आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे मिळतात मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स. मित्रांनो, गणेशोत्सव 2024 मध्ये पहिल्यांदा स्टार प्रवाहने या मालिकेतील जोड्यांना पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणले होते. ते म्हणजे असे मृणाल दुसानीस आणि विजय आंधळकर व ज्ञानदा रामतीर्थकर आणि विवेक सांगळे. मात्र 9 नोव्हेंबरला या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला व त्यामध्ये असे कळाले की ही जोडी मृणाल विजय आणि ज्ञानदा विवेक नसून मृणाल विवेक आणि ज्ञानदा विजय अशी असणार आहे. शिवाय मालिकेच्या दुसऱ्या प्रोमो मध्ये सुद्धा हेच आढळून आले. त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी गोड नाराजी झाली आहे. विवेक ज्ञानदा जोडी असती तर फार मज्जा आली असती, पण ही विवेक मृणाल जोडी शोभत नाही. बहीण भाऊ वाटतात दोघे. तर काही जण म्हणत आहे की आम्हाला विवेकला ज्ञानदा सोबत बघायचे होते, मृणाल सोबत नाही. ज्ञानदा आणि विजयची जोडी जरा ऑड वाटेल. मृणाल आणि विवेक सुद्धा बरे आहेत. सिरियलच्या मेन सब्जेक्टला अनुसरून यांना अजून चांगली मेन लीड कास्ट निवडता आली असती. काही असे म्हणत आहे की विवेक मृणालपेक्षा छोटा वाटेल, तर काहींचे मत आहे की विवेक ज्ञानदा जोडी छान वाटते, हीच जोडी हवी. मंडळी, तुमचं याबद्दल मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा.